कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। गुण आला विटेवरी पितांबर धारी सुंदर जो। डोळे कान त्याचे ठाई मन पायी राहू हे। निवारोनी जाय माया ऐशी छाया जयाची। डोळे कान त्याचे ठाई मन पायी राहू हे। परमपुरुष शौर्य पांडुरंग मुरारी। कमल नयन कान्हा गोपिकाची तहारी। प्रगट निकट शोभे रुक्मिणी रम्यवाणी। सदय धवल हासं विठ्ठलं चिंतयामि। महायोग पीठे तटे भीमरथ्यां। वरं पुंडलिकाय दातुं मुनिर्हि। समागत तिष्ठन्तमानन्दकन्दं। परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। सदा पंढरीनाथ पादाब्जभृङ्गं। योगीश्वरानुग्रहात् प्राप्ततत्त्वं। महेन्द्रायणी तीरभूमौ वसन्तं। समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दया। तुमचा अनुग्रह लाभो पावन झालो चराचरी। मी कला कुसरी काही जणीनो बोलतो वचनी अति भाविका। एका जनार्दनी तुमचा वास त्याची आस पुरवावी। तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा। नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती। नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। व्रजे वसंतम नवनीत चोरम। गोपांगनानां यदुकूल चोरम। श्रीराधिकायां हृदयस्य चोरम। चोराग्रगण्यं शरणं प्रपद्ये। चोराग्रगण्यं शरणं प्रपद्ये। मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या। गुण आला विटेवरी पितांबर धारी सुंदर जो। डोळे कान त्याचे ठाई मन पायी राहू हे। प्रस्तुत प्रवचन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण जगद्गुरु श्री संत तुकोबारायांचा असून या अभंगद्वारा जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्मा निर्गुण असणारा भगवान परमात्मा गुणाला आला असं या अभंगद्वारा भगवान परमात्मा सांगतायत। जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा। आज आषाढी एकादशी निमित्तानं ही प्रवचनाची सेवा आमचे परमस्नेही परमादरणीय परमार्थ प्रेमी श्री जयेशजी शेलार यांच्या ग्रामशक्ती या न्यूज चॅनलवर आजची ही सेवा मी आपल्यासमोर सादर करत आहे। गुण आला विटेवरी पितांबर धारी सुंदर जो। डोळे कान त्याचे ठाई मन पायी राहो हे। या अभंगद्वारा भगवान जगद्गुरु तुकोबाराय तुकोबाराय या अभंगद्वारा म्हणतायत की भगवान परमात्मा निर्गुण असणारा परमात्मा गुणाला आला। अभंगाचा सरळ अर्थ असा आहे। तुकोबाराय म्हणतात गुण आला विटेवरी पितांबर धारी सुंदर जो। भगवान परमात्मा जो निर्गुण असणारा परमात्मा गुणाला आला आणि त्यांनी सगुण रूप धारण करून तो पिवळा पितांबर धारण करून विटेवर उभा आहे। गुण आला विटेवरी पितांबर धारी सुंदर जो आणि तो दिसायलाही सुंदर आहे। त्याच्या चरणारविंदावर त्याच्या मुखारविंदावर माझं मन राहू दे। डोळे कान त्याचे ठाई मन पायी राहू हे। त्याच्या चरणारविंदावर माझं मन राहू दे। आणि तुकोबाराय म्हणतात की
तो भगवान परमात्मा असा आहे की त्याच्या कृपाशीर्वादाने काय होणार आहे तर निर्गुण जी माया आहे ते मायाचं निवारण होणार आहे. निवारोनी जाय माया ऐशी छाया जयाची. त्या भगवान परमात्म्याची कृपा झाल्यानंतर त्याची छाया छत्र आपल्यावर असल्यानंतर अनादी काळापासून त्रस्त करणारी जी माया आहे त्या मायेचं निवारण होणार आहे. निवारोनी जाय माया ऐशी छाया जयाची. डोळे कान त्याचे ठाई मन पायी राहुई. मग असा जो भगवान परमात्मा आहे तो भगवान परमात्मा कसा आहे. तुकोबारा म्हणतात की तुका म्हणे समध्यान ते हे चरण सुकुमार. त्याची दृष्टी ही समध्यान आहे. समचरण दृष्टी विटेवरी साजी आणि त्याचे चरण कमल ही कशी आहेत सुकुमार आहे. असा अभंगाचा सरळ अर्थ आहे. या अभंगद्वारा जगद्गुरु तुकोबारा म्हणतात की तो भगवान परमात्मा गुणाला आला म्हणजे त्या अर्थी तो भगवान परमात्मा निर्गुण असला पाहिजे. मग त्या भगवान परमात्म्याची दोन गुण सांगितले. एक निर्गुण स्वरूप सांगितलेलं आहे आणि एक सगुण स्वरूप सांगितलेलं आहे. मग असा जो निर्गुण परमात्मा जो आहे तो भगवान परमात्मा निर्गुण असणारा परमात्मा हा सगुण झालेला आहे. तो सगुण होण्याचं कारण आणि येला रूपाबळी करुणी खरे हरिदासी. वास्तविक पाहता तो भगवान परमात्मा आहे. हा भगवान परमात्मा निर्गुण आहे. रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया निर्गुण निराकार तुची रघुराया. मय गुलाम तेरा. तो भगवान परमात्मा कसा आहे तर निर्गुण आहे. त्याला रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया. त्याला कोणताच अव्यक्त निराकार नाही या आकार जिथोनी चराचर हरिशिवजी ज्ञानोबाला म्हणतात. असा जो भगवान परमात्मा आहे मग तो भगवान परमात्मा हरिदासांनी हट्ट करून त्या भगवान परमात्म्याला काय केलेलं आहे सगुण रूप धारण केलेलं आहे. मग तुम्ही म्हणाल की तो भगवान परमात्मा संतांचं कसं काय ऐकतो तर त्या भगवान परमात्म्याचं संतांवर एवढं प्रेम आहे की तो भगवान परमात्मा म्हणतायत ज्ञानोबाला वर्णन करतायत की तेही प्राणा पर्वते आवडती हे निवृत्ती जे भक्त चरित्राते प्रशंसती. भक्ताचं चरित्र जो गातो तो मला अतिशय प्रिय आहे. मग भक्त प्रिय असणार नाही का. तो भगवान परमात्म्याला भक्त प्रिय आहेत आणि भक्त सांगेल नवे नवे न सांगता करी सर्व कामे म्हणते. तो भगवान परमात्मा भक्ताची कामं न सांगता करत आहे. त्याला सांगण्याची आवश्यक गरज नाही. मग असा जो भगवान परमात्मा आहे तो भगवान परमात्मा भक्तांच्या हट्टासाठी भगवान परमात्मा निर्गुण रूपाचं सोडून सगुण रूप धारण केलेलं आहे. तुकोबारा म्हणतात गुणाला विटेवरी पितांबर धारी सुंदर जो. तो भगवान परमात्मा गुणाला आला आणि त्यांनी सगुण रूप धारण करून विटेवर उभा आहे आणि विटेवर उभा असून त्यांनी पिवळा पितांबर धारण केलेला आहे. गुणाला विटेवरी पितांबर धारी सुंदर जो. तो भगवान परमात्मा कसा आहे सुंदर आहे. मग तो केवढा सुंदर आहे तर तुम्हाला भागवतातला एक प्रसंग सांगून जाईल की भागवतामध्ये प्रसंग असा आहे की समुद्र मंथनामधून अनेक असे वस्त्र निघाले. अनेक प्रकारचे असे संपत्ती निघालेली आहे. लक्ष्मी कौस्तुभ शुभ पारिजात कसुरा. अनेक असे वस्त्रभूषण निघालेले असताना लक्ष्मी ही निघालेली आहे आणि ही लक्ष्मी मिळावी म्हणून देव दानव आणि मानव यांच्यामध्ये संघर्ष निर्माण झालेला आहे. संघर्ष निर्माण झाल्यानंतर प्रत्येकाला वाटायला लागलेलं आहे की आपल्याला ही लक्ष्मी प्राप्त व्हावी. मग ही लक्ष्मी प्राप्त व्हावी म्हणून प्रत्येक जण प्रयत्न करत आहे. पण भगवान परमात्मा मात्र ही लक्ष्मी असं म्हणते की मला इच्छित जो वर पाहिजे त्याला मी स्वतः स्वयंवराने स्वीकारणार आहे. म्हणून ती लक्ष्मी सुंदर असणारी लक्ष्मी मिळावी म्हणून देव दानव आणि मानव हे सर्वच प्रयत्न करत असताना लक्ष्मी स्वयंवराचं आयोजन केलेलं आहे आणि लक्ष्मीला ओळख करून देणारे एक आहेत. मग ती लक्ष्मी
ला ओळख करून देत असताना म्हणतायत की हे कोण आहेत, ग्रामपंचायतचे सदस्य आहेत, पण यांच्याकडं त्या लक्ष्मीने पाहिलं नाही. सरपंच, पंतप्रधान यांच्याकडं पाहिलंच नाही, ती थेट इंद्रदेवाकडं पाहिलेलं आहे. इंद्राला रूप पाहिल्यानंतर इंद्र सुंदर आहे, पण त्याचं ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 इंद्र मरतात, म्हणजे त्याचं अल्प आयुष्य आहे. किंवा म्हणून तोही पती म्हणून स्वीकारला नाही. पुढचं पाऊल टाकल्यानंतर जे ब्रह्मदेव आहेत, ब्रह्मदेव संपूर्ण जगाचं पालन पोषण करणारे आहेत, पण ते ब्रह्मदेवही मात्र ती स्वीकारायला तयार नाही. का तर ब्रह्मदेव जे आहेत ते म्हातारे आहेत, दाढी वाढलेली आहे आणि याला वेळच नाही. म्हणून हा प्रजा उत्पन्नाचं त्याच्याकडं कार्य असल्यामुळे आम्हाला जर कुठे बाहेर जायचं असेल तर हे येणार नाहीत, म्हणून हेही पती योग्य नाही, म्हणून तुम्ही पुढचं पाऊल टाकलेलं आहे. पुढचं पाऊल टाकलं तर भगवान शिवशंकर दिसले. आता शिवशंकर दिसायला कसे आहेत तर निळा वर्ण आहे, पुन्हा गळ्यामध्ये वासुकी हार आहे. काय म्हटलंय की शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, गजचर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार. गजचर्म व्याघ्रांबर आहे आणि कंठामध्ये वासुकी हार आहे. असा शिवशंकर ही तिला पसंत पडले नाहीत, म्हणून तिने पुढचं पाऊल टाकलं. पुढचं पाऊल टाकल्यानंतर जो भगवान परमात्म्याला पाहिल्यानंतर पाहिली या वेध लावी बैसे जीवे जडोनी, त्या भगवान परमात्म्याला पाहिल्यानंतर मात्र असं वाटलं की हा आपल्याला पती म्हणून स्वीकारायला काही हरकत नाही. पण भगवान परमात्म्याने मात्र त्या लक्ष्मीला मात्र स्वीकारलेलं नाही. का स्वीकारलं नाही तर न स्वीकारण्याचं कारण की ही लक्ष्मी आहे, हिच्याकडे 15 अनर्थ शिल्लक आहे, चोरी आहे, लिबाडी आहे, द्यूत आहे. मग ही लक्ष्मी नको. मग त्या भगवान परमात्म्याला पाहिल्यानंतर मात्र काय म्हटलंय, लक्ष्मी भुलोनी झाली गेली श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे. भगवान परमात्म्याचं सौंदर्य पाहिल्यानंतर ती लक्ष्मी पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली. एवढा भगवान परमात्मा कसा आहे, सुंदर आहे. त्यांनी कसं काय केलेलं आहे तर पिवळा पितांबर धारण केलेला आहे. पितांबरधारी सुंदर जो असा जो भगवान परमात्मा आहे, त्याच्या चरणारविंदावर माझे मन राहू दे. त्याच्या मुख पाहण्यासाठी माझे डोळे सातत्याने राहावे. त्याची कीर्ती ऐकण्यासाठी माझे कान डोळे भरून या पाहिन तुझी मुख, तेची मज सुख दे देवा. आणि कान भरून या ऐकीन तुझी कीर्ती, ते मज विश्रांती दे देवा. म्हणून त्या भगवान परमात्म्याच्या चरणारविंदावर माझं मन राहू दे. तुकोबारा म्हणतात, डोळे कान त्याचे ठाई मन पायी राहो हे. मन त्याच्या चरणारविंदावर राहिल्यानंतर आता कोठे राहावे मन, तुमचे चरण देखील या. भगवान परमात्म्याचं चरण पाहिल्यानंतर हे मन जे आहे हे मन अस्थिर आहे. मनाला माकडाची उपमा दिलेली आहे, पण हे माकड जरी असणारं मनाची उपमा माकडाला दिलेली, माकडाची उपमा मनाला दिलेली आहे. हे मन एवढं चंचल आहे, पण त्या भगवान परमात्म्याच्या चरणारविंदावर स्थिर झाल्यानंतर आता कोठे धावे मन, तुमचे चरण देखील या. मग भगवान परमात्म्याचे चरण पाहिल्यानंतर आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा कृष्णेची. या भगवान परमात्माच्या चरणारविंदावर मन राहिल्यानंतर निश्चिंतता येते. मग डोळे भगवान परमात्म्याचं रूप पाहावं म्हणून सदा सर्वकाळ तत्पर असतात. मग डोळे कान त्याचे ठाई मन पायी राहोई. मग असा जो भगवान परमात्म्याच्या चरणारविंदावर आपलं मन राहिलं, त्याचं मुखारविंद पाहण्यासाठी आपले डोळे आणि त्याची कीर्ती ऐकण्यासाठी आपले कान त्याच्याच ठिकाणी राहिले तर मग त्या भगवान परमात्म्याची आपल्यावर कृपा होईल. आणि मग कृपा झाल्यानंतर काय म्हटलंय की अनादी काळापासून त्रस्त करणारी जी माया आहे त्या मायेचं काय होईल, निवारण होईल. निवारोनी जाय माया ऐशी छाया दयाची. बघा, भगवान परमात्म्याची माया अशी आहे की ती आपल्याला काय करत असते, रडवत असते. भगवान परमात्म्याची माया, मग ही माया अकांत आहे,
पण ही मायेचं जर निवारण करून घ्यायचं असेल तर त्या भगवान परमात्म्याला आपल्याला डोक्यावर घ्यावं लागेल. तुम्हाला प्रसंग सांगून जाईल की कृष्ण भगवान परमात्मा जन्माला आले. ते कुठे आले? कारागृहामध्ये जन्माला आले. आणि कारागृहामध्ये जन्माला आल्यानंतर वसुदेव देवकी जे आहेत, वसुदेवाला कृष्ण भगवान परमात्मा म्हणतो की तुम्ही काय करा, मला नंदाच्या घराला मजली गोकुळाला, मला नंदाच्या घराला न्या आणि माया उपजली तेथे ठेवी मज आणि येथे. तिथे माया उपजलेली आहे, जन्माला आलेली आहे, तिला इथे आणा आणि मला तिथे ठेवा. असं म्हटल्यानंतर वसुदेव म्हणतो माझ्या हातापायाला काय आहेत? बेडे आहेत. तुला कसं काय इथं गोकुळामध्ये नेता येईल? कारण मथुरा ते गोकुळ अंतर खूप आहे. यमुना नदीचा मध्ये प्रवाह आहे, यमुना नदी मध्ये आहे आणि पावसाळ्याचे दिवस आहेत, कसं जाता येईल? मग भगवान परमात्म्याने सांगावं की तुम्ही फक्त मला उचला. मग बाल स्वरूप धारण करावं आणि एका पारडीमध्ये भगवान परमात्म्याला ठेवावं आणि ते पारडी डोक्यावर, टोपी डोक्यावर ठेवल्यानंतर भगवान परमात्मा उचलल्याबरोबर उचलिला कमलापती आणि पायाची बंधनी गळती म्हणते. पायाची बंधन, हातापायाची बंधन गळालेली आहे. मग भगवान परमात्म्याला तिथे नेऊन ठेवल्यानंतर मायेला उचलून आणल्यानंतर परत मात्र काय झालेलं आहे? हातापायाची बंधनं जशी होती तशीच झालेली आहेत. म्हणजे मला सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की जी माया आहे ती माया अकांत करते, रडवते आणि भगवान परमात्म्याला डोक्यावर घेतल्यानंतर मात्र मायेचं निवारण होतं. कारण त्याची कृपा झाल्यावर मायेचं निवारण होणारच आहे. निवारोनी जाय माया ऐशी छाया जयाची, अशी भगवान परमात्म्याची कृपा आहे. मग असा जो भगवान परमात्मा आहे, तुकोबारा म्हणतात, तो कसा आहे? तुका म्हणे समध्यान आणि तेही चरण सुकुमार. त्याचे भगवान परमात्म्याचं दृष्टी ही समान आहे आणि त्याची चरणही सुकुमार आहेत. त्याची दृष्टी समान कशी? तर मी तुम्हाला रामायणातला एक प्रसंग सांगून जाईल. रामायणामध्ये प्रसंग असा घडला की राम रावणाचं युद्ध झालं. युद्ध झाल्यानंतर भगवान परमात्म्याने वानरांवर अमृताचा वर्षाव करायला लावलेला आहे आणि जे राक्षस आहेत त्या राक्षसांना मात्र काय केलेलं आहे? तर हिंस्त्र पशूच्या माध्यमातून त्यांना खायला सांगितलेलं आहे. मग बघा, असं घडल्यानंतर तुकोबारा म्हणतात की का हो देवा, तुमचं तर आम्ही असं वर्णन केलेलं आहे की तुमची चरणही समान आहेत, तुमची दृष्टीही समान आहे. मग तुम्ही राक्षसांच्या अंगावर हिंस्त्र पशूच्या माध्यमातून त्यांना खायला लावलं आणि वानरांच्या अंगावर मात्र तुम्ही अमृताचा वर्षाव केला, तो कसा? त्यावेळेस भगवान परमात्म्याने सांगावं की राम रावणाचं युद्ध चालू असताना राक्षस ज्या बाजूने होते ते माझ्याकडं पाहत पाहत आपला प्राण जो मावळत होते आणि माझे वानर मात्र कोणाकडे बघत होते? तर रावणाकडं, राक्षसांकडं त्यांचं मुख होतं. मग बघा, माझं मुख पाहिल्यानंतर कुठे ब्रह्महत्याची पातकाची निवृत्ती होते. म्हणून राक्षस अगोदरच माझ्या स्वरूपाला प्राप्त झालेले आहेत. पण वानर अंतकाळामध्ये त्या राक्षसांचं मुख पाहिल्यामुळं ते नरकाला जाऊ नये म्हणून त्यांच्यावर अमृताचा वर्षाव केलेला आहे. मग एवढा भगवान परमात्मा समदृष्टीवाला आहे. समचरण दृष्टी इतेवरी साजी तेथे माझे हरी दृष्टी राहो तुकोबारा म्हणतात. मग भगवान परमात्म्याचं तुका म्हणजे समध्यान, सर्वांच्या भक्तांविषयी सारखं प्रेम आहे आणि जो दृष्ट आहे त्याच्यावरही सारखंच प्रेम आहे. बघा, जो शिशुपाल मारायला आला होता त्यालाही मुक्तता दिलेली आहे. पुन्हा जी विषाची स्तनपाने मारू आली पुतना मावशी, तिलाही मुक्तता केलेली आहे. सायुज्यता नावाची मुक्तता त्या पुतना मावशीला दिलेली आहे. आणि जे पांडव आहेत त्यांनाही भगवान परमात्म्याने मुक्तता दिलेली आहे. मग असा जो भगवान परमात्मा आहे सर्वांवर सारखं प्रेम करणार आहे. प्रल्हादावरही तेवढंच प्रेम करणार आहे आणि शिशुपालावरही तेवढंच प्रेम करणार आहे. म्हणजे भक्तालाही सारखं आणि जो अभक्त आहे, दुष्ट आहे, त्यालाही समान दृष्टीने पाहणारा भगवान परमात्मा आहे. खटनट यावी शुद्ध होऊन या जावी म्हटलं. मग असा जो भगवान परमात्मा आहे तो समध्यान आहे आणि त्याची चरणही सुकुमार आहेत, कोमल आहेत.
तुम्हाला आत्ता घडलेला प्रसंग सांगतो की त्याचे भगवान परमात्म्याचे चरण सुकुमार कसे, तर कान्होपात्र नावाची एक भक्त होऊन गेली. किती सुंदर होती, सुंदर होती. तिला असं वाटायचं की माझ्यासारखं सुंदर शरीर कोणाचंच नाही. पण एके दिवशी ज्ञानोबा तुकोबारांची दिंडी चाललेली असताना त्या वारकऱ्यांनी त्या कान्होपात्राकडे पाहिलं नाही. मात्र येणारा प्रत्येक पुरुष तिचं रूप पाहिल्यानंतर मात्र काय व्हायचा, ठेच लागून पडायचा आणि मग ती हसायची. पण वारकऱ्यांनी पाहिलं नाही म्हणून कान्होपात्र मात्र त्या वारकऱ्यांना विचारते की का हो, तू येणारा प्रत्येक पुरुष माझ्याकडे पाहतोय, ठेच लागून पडतोय, पण तुम्ही माझ्याकडे पाहिलंही नाही. त्यावेळेस कान्होपात्र मात्र म्हणते की आपले वारकरी म्हणतात की अगं तू काय सुंदर आहे, तुझ्यापेक्षा आमचा विटेवर जो पांडुरंग परमात्मा आहे तो खूपच सुंदर आहे. मग असं माझ्यापेक्षाही सुंदर असा जो कोण आहे, विटेवर उभा असणारा पांडुरंग परमात्मा, त्याला पाहण्याच्या उद्देशाने काय झालेली आहे, कान्होपात्रा त्या वारकऱ्यांच्या समोरीत आलेली आहे. आल्यानंतर मात्र भगवान परमात्म्याचं रूप पाहिल्यानंतर मात्र काय झालेलं आहे, सुंदर रूप पाहिल्यानंतर तिला वाटलं की तो भगवान परमात्मा सुंदर आहे, पण माझ्या इतका कोमल नसेल. कारण तो भगवान परमात्मा मगाशी मी सांगून गेलो की पाहिली या वेदधारी बैसी दिली जगून किंवा पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती. तो भगवान परमात्मा तुझी निढळी कोटी चंद्र प्रकाशी, खूप असा सुंदर भगवान परमात्मा आहे. मग माझ्या असा जो भगवान परमात्मा सुंदर जरी असला तरी पण माझ्यासारखा कोमल नसेल. म्हणून ती कान्होपात्रा मात्र काय करते, कान्होपात्रा म्हणते की हा सुंदर आहे, पण दगडाचा आहे, टणक असेल, कडक असेल, माझ्यासारखा कोमल नाही. आणि म्हणून ती कान्होपात्रा भगवान परमात्म्याच्या जवळजवळ येते आणि दर्शन करण्यासाठी पाहते. तर पायाला हात लावल्याबरोबर, बोट लावल्याबरोबर भगवान परमात्मा एवढे कोमल झाले की त्या पायामध्ये कान्होपात्राचं बोट आतमध्ये गेलेलं आहे. आपण आताही पंढरपूरला जर गेला तर भगवान परमात्म्याच्या डाव्या पायाला बोटाचं खळगा आहे ते कान्होपात्राचं आहे. मला सांगण्याचं तात्पर्य की जो भगवान परमात्मा आहे तो भगवान परमात्मा समध्यान आहे, त्याची दृष्टीही समान आहे आणि त्याची चरणही सुकुमार आहेत. तुका म्हणे समध्यान ते हे चरण सुकुमार, डोळे कान त्याचे ठाई, मन पायी राहोई. मग अशा जो भगवान परमात्मा आहे तो भगवान परमात्म्याची ही आषाढी कार्तिकी पूर्ण कामग सांगत असते विविध पांडुरंग. तो भगवान परमात्मा म्हणतो की मला आषाढीला आणि कार्तिकीला विसरू नका. मग अशा आषाढी एकादशी निमित्तानं भगवान परमात्म्याची वारी करण्यासाठी अनेक वारकरी महाराष्ट्रातून परराज्यातून पंढरपूर क्षेत्रामध्ये येत असतात. पण आता या कोरोना काळामध्ये आपल्याला सर्वांना जाता येत नाही, म्हणून आपण इथेच राहून भगवान परमात्म्याचं नामस्मरण करायचं आहे. वारकरीच भगवान परमात्म्याची वारी करतायत असं नाही. ज्ञानोबारायण म्हणतायत की माझ्या जीवीची आवडी पंढरपुराने येईन गुढी. अशा ज्ञानोबारायांनी या पांडुरंग परमात्म्याची भेटीची आवड असावी असा ज्ञानोबाराय आदी करून सर्वच देवताही भगवान परमात्म्याच्या वारीची इच्छा करत असतात. भगवान शिवशंकराची कथा सांगून जाईल की भगवान शिवशंकर ही पंढरीचे वारकरी आहेत. भगवान शिवशंकर पंढरीचे वारकरी कसे काय म्हणाल तर तुम्हाला सांगून जाईल की भगवान शिवशंकर हे पंढरपूरला आषाढी एकादशीला येत आहेत. आल्यानंतर येत असताना त्यांचं वाहन आहे नंदीबैल, त्याच्यावर बसून आलेले आहेत. पार्वती माता आहे, गणपती बाप्पा आहे. आणि येत असताना पद्मावती म्हणून जे मंदिर आहे त्या पार्वती माता म्हणते खूपच गर्दी आहे वारीची, मी काही येत नाही. म्हणून पंढरपूरला पद्मावती मंदिर आहे, तिथे त्या थांबलेले आहेत. पुढे चंद्रभागेचं स्नान करण्यासाठी शिवशंकर भगवान परमात्मा, गणपती बाप्पा आणि नंदीबैल असे आलेले आहेत. चंद्रभागेचं स्नान झालेलं आहे. चंद्रभागेचं स्नान झाल्यानंतर भगवान परमात्मा नंदीबैलवर बसून
वाहनावर बसून महाद्वारापर्यंत येत असताना आपण म्हणतो वारीमध्ये, अहो तुमचं वाहन कुठं इकडं बाजूलाच ठेवा, हे बैल कुठं चालवलं एवढ्या गर्दीमध्ये. आणि म्हणून भगवान शिवशंकरांनी जे त्यांचं वाहन नंदी आहे, हे नंदी महाद्वार चौकामध्ये जे 11 रुद्र मारुतीचं मंदिर आहे, त्या मंदिरासमोर त्या नंदीला ठेवलेलं आहे, स्थापित केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये असं एकमेव मंदिर आहे. नवे नवे भारत देशामध्ये हनुमंतरायांच्या समोर नंदी असा कुठेच पाहायला भेटणार नाही. तो पंढरपूर क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला भेटेल. महाद्वार चौकामध्येच 11 रुद्र मारुतीच्या तिथे हनुमंतरायांना ठेवलेलं आहे आणि आपल्या नंदी बैलाला ठेवलेलं आहे, वाहन ठेवलेलं आहे. पुढे भगवान शिवशंकराने गणपती बाप्पाला खांद्यावर घेतलेला आहे आणि भगवान पांडुरंगाचे दर्शन करण्यासाठी पायरी चढत असताना मात्र गणपती बाप्पा ही या गर्दीला पाहून कंटाळले म्हणून डाव्या हाताला जे मंदिराच्या नामदेव पायरी चढल्यानंतर एक कोनार आहे, त्या कोनारामध्ये भगवान शिवशंकराने गणपती बाप्पाला तिथं स्थापित केलेलं आहे. आणि पुढे भगवान परमात्मा दर्शनाला पांडुरंगाच्या गेलेला असताना प्रमाण आहे, संत प्रमाण आहे, रूप पाहता डोळसू, सुंदर पाहता गोप विशू, महिमा वर्णिता महेशू, तेने मस्तकी वंदिला. भगवान परमात्म्याचं सुंदर रूप पाहिल्यानंतर भगवान परमात्म्याचं वर्णन शिवशंकर करतायत आणि त्या भगवान शिवशंकराचं वर्णन, भगवान पांडुरंगाचं वर्णन केल्यानंतर भगवान पांडुरंग परमात्मा ही शिवशंकरावर प्रसन्न झालेले आहे. रूप पाहता डोळसू, महिमा वर्णिता महेशू. भगवान परमात्म्याचं रूप डोळ्यांनी पाहिल्यानंतर भगवान शिवशंकर वर्णन करत असताना, महिमा वर्णन करत असताना, रूप पाहता डोळसू, सुंदर पाहता गोप विशू आणि महिमा वर्णिता महेशू, तेने मस्तकी वंदिला. भगवान शिवशंकरालाही भगवान परमात्म्याने काय करावं, डोक्यावर घेतलेलं आहे. आणि म्हणून पांडुरंग परमात्म्याच्या डोक्यावर आपण बेलपत्र वाहतो आणि भगवान परमात्म्याच्या चरणारविंदावर आपण तुळशीपत्र वाहतो. अतिप्रियावरी तुळशी विका, तैशीच प्रीती करी भोळ्या भालिका, नामापद पंकज पालिका, शिवमस्तकी वंदित अशी झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला इथेच पूर्णविराम देतो. कुंडलीक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठला 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 विठ्ठला. रामकृष्ण.